पुढे काय झालं? नंतर पुन्हा एकदा विचारलं. त्यांनी प्रपोज केलं. हो. त्यावेळेला कुठल्या टेलरच्या इकडे विचारलं? नाही तेव्हा टेलर नव्हता. मग तेव्हा आपलं कालीमाता मंदिर आहे ना, हा, काली माता. वा. हा, तिथे एकदा विचारलेला. मग तुम्ही रूप नाही ना दाखवलं तेव्हा दुसऱ्या वेळेला? नाही नाही मग दुसऱ्या वेळेला होकार दिला? नाही. नाहीच दुसऱ्या वेळी पण म्हणाल्या. नाही, नाहीच म्हणाल्या. नाहीच म्हणाल्या. पण तुम्ही मित्रांबरोबर पैज कधी लावली होती? म्हणजे प्रिलिम्स चालू होण्याच्या अगोदरच लावलेली होती. हा. हा, म्हणजे कॅम्पला जाण्याच्या अगोदरच. अरे वा, बरंच अगोदर हळूहळू 7वीत येऊ नका. नाही नाही. मग मित्रांना सांगितलं होतं? हा, म्हणजे मित्रांना बोललेलो, बघूया पटली तर पटली. मग वहिनी होकार कधी दिला? एक्झाम चालू व्हायच्या आधीच हा सांगितलेलं. अरे वा, तेव्हा का म्हणजे असं का बदल झाला तुमच्यात की त्यांना होकार द्यावा असं का नाही, वाटलं? मला पण नाही कळलं ते काय, पण असं मनात आलं. कसं वाटलं ज्या दिवशी होकार मिळाला? कुठे होता तुम्ही तेव्हा? शाळेमध्येच होतो तेव्हा. हा, हॉल तिकीट घ्यायला गेलेलो. तुम्ही हा, सगळे म्हणजे ही पण आलेली तेव्हा तिकडे. मग तेव्हा सांगितलं आता हॉल बुक करूया म्हणून? नाही नाही, ते पण मला डायरेक्टली नाही बोलली ती. मग मित्राकडून मेसेज पाठवला की हो म्हणून सांग. मग नंतर लग्न किंवा घरच्यांना कसं कळलं? माझं लग्नाचं बघायला लागले ना, तेव्हा मी मग आईला सांगितलं की असं असं आहे. तर माझी काका होते, ते आता नाही आहेत, तर त्यांनी खूप हेल्प केली. म्हणजे त्यांनीच सगळं जुळून वगैरे दिलं आम्हाला. हे 3 वर्षापूर्वी तिचे काका एक्सपायर झाले. म्हणजे सगळं आता आम्ही एकत्र आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यांनीच पुढाकार घेऊन माझ्या आई पप्पांबरोबर बोलले ते. तुमचे काका? हां. अरे वा. पण त्यांना कसं कळलं? तुम्ही सांगितलं की? मी पहिली यांची चौकशी केली, त्याच्यानंतर बघितलं की चांगले आहे. मग घरून दोघांच्याही घरून मान्यता मिळाली? हो, शेवटी मिळाली मान्यता. शेवटी? हा, म्हणजे सगळं काकाने पुढाकार घेऊन बातचीत करून मग सगळं जुळवून आणलं. मग सगळे ॲग्री झाले. बरं, पण आता दोघांच्याही घरी स्वीकारलंय? एकदम मस्त. असेच आनंदात राहा. दोन्ही कुटुंब हसतायत, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला ते बघून किती जास्तीत जास्त बक्षीस वहिनींना मिळणार बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. आधी हे 8 टॅग ठेवा एक एक. ₹1 कुठे आहे यासाठी सगळ्यांची मदत घेऊ शकता. वेळ सुरू झाली. ₹500, ₹10. आता 2 संधी येतात फक्त बक्षीस मिळण्यासाठी. अभिनंदन, ₹1. आता चौथी वस्तू जी पाहिजे ती घ्या. गॉगल घेतो ना मी माहिती. लावा बघू स्वतःला कसा दिसतोय बघू. ₹2000. अभिनंदन. ₹2511 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात.
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.